अनु, कशी आहेस? मी ठीक आहे. आणि तुम्ही? सवय नाही मला तुझ्याशिवाय जगण्याची, पण होईल हळूहळू. अनु, तुझा निर्णय ठाम आहे का? खरंच घटस्फोट घेते का तू माझ्यापासून? माझा तर अजूनही विश्वास बसत नाही. जी मुलगी माझ्याशिवाय एक मिनिट राहत नव्हती, ती आता नेहमीसाठी दूर व्हायला निघाली. शुभम हलक्या स्वराने म्हणाला. तुम्हालाही कुठे वेळ होता आमच्यासाठी? अनु म्हणाली. शौर्याच्या वाढदिवसाला तुम्ही येणार म्हणून रात्रभर झोपला नाही तो. मी 2 दिवस राहिले दवाखान्यात, तरी तुमचा पत्ता नाही. सतत काम आणि आईबाबा. मान्य आहे, तुमच्या आईबाबांना मी पसंत नाही. मी तुमच्या जातीची नाही, म्हणून काय झालं? लग्न केलं तुम्ही माझ्याशी. आमच्या अडीअडचणीला जर तुम्ही आमच्यासोबत नाही, तर कायमचं दूर राहिलेलं बरं. तेवढ्यात समोरून वकील साहेब आले. मॅडम, आत या. काही पेपर सही करायचे राहिले. हो, आलेच. तुम्ही व्हा पुढे. अनु वकील साहेबांना म्हणाली. तेवढ्यात अनु एक पिशवी बाहेर काढते आणि शुभमच्या हातात देते. हे घ्या. तुम्ही दिलेले सगळे दागिने आहेत, मंगळसूत्र सोडून. आणि हो, शौर्य तुमचाही मुलगा आहे. अधूनमधून भेटू शकता तुम्ही त्याला. तेवढ्यात मागून आवाज आला. आई. अनु मागे वळून बघते तर शौर्य आजी आजोबांसोबत आलेला असतो. अनु आश्चर्याने बघते. आईबाबा तुम्ही? आणि इथे? हो सुनबाई, आमची चुकी झाली. आमच्या अहंकारामुळे आज तुमचा संसार तुटत आहे. आमची चूक आमच्या लक्षात आली आणि आज पहिल्यांदा आम्ही आमच्या नातवाला बघितलं. खूप गोड आहे आमचा नातू. आणि तू पण. झालं गेलं विसरून जा. आमची परवानगी आहे. शुभम तुझ्यासोबत राहील. त्यावर अनु म्हणाली. आई, तुम्ही मनाचा एवढा मोठेपणा दाखवला, तरी आणखी एक उपकार कराल का माझ्यावर? तुमच्यासोबत राहायची परवानगी द्याल? अगदी आमच्या मनातलं बोललीच बघ. चल आता आपल्या घरी. आजोबांनी नातवाला कडेवर उचलून धरलं. कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.